नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे इतिहास आणि राज्यशास्त्र। आपण याच्यावर जीकेची 25 गुणांची टेस्ट ठेवलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या पूर्ण पुस्तकाचा म्हणजे 100 पानाचं पुस्तक आहे याचा संपूर्ण या ठिकाणी रॅपिड आढावा घ्यायचा आहे। याआधी लक्षात घ्या। आणि तुम्ही जर म्हणाल की या पुस्तकाचं महत्त्व काय, मित्रांनो यातील जर तुम्ही बघितलं इतिहास आणि राज्यशास्त्र याचे प्रश्न राज्यसेवेने विचारलेले आहेत, कंबाईनच्या एक्झामला सुद्धा आलेले आहे, पूर्व मेन्सला, पोलीस भरती आणि सरळ सेवा। तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे किती कामाचं आहे हे सगळं। आणि बरेच विद्यार्थी या पुस्तकाकडे दुर्लक्ष करतात, बरेच जणांकडे हे पुस्तक नसतं। आता याची ही PDF कशी मिळवायची हे सुद्धा मी तुम्हाला मध्ये बोलण्याच्या ओघात सांगून देईल। तुम्हाला ती PDF सुद्धा भेटून जाणार आहे आणि याच्यावरील आपण टेस्ट सुद्धा घेणार आहोत। तर चला या ठिकाणी नीट लक्ष द्या। आपला थोडासा मोठा व्हिडिओ बनेल, मात्र एक जम्बो रिव्हिजन या पुस्तकाची या ठिकाणी असणार आहे। बघा याचं मुखपृष्ठ जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला विश्वचषक 1983 लक्षात येईल। इथे मग लहानसा प्रश्न तयार होतो की याचं कॅप्टनशिप तेव्हा कोणी केली होती। पुढे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं जाल कुपर यांचं या ठिकाणी हे आहे, चित्र आहे किंवा ते तिकीट आहे। पुढे बऱ्याच गोष्टी आहे, इंटरनेट संदर्भातला आहे, इथे महिला सक्षमीकरणासंदर्भातील आहे, इकडे खेड्यातील बरंच आहे, अंतरिक्षा संदर्भातला आहे, FTII जे आहे आपण बघतो चित्रपट संदर्भातली महत्त्वाची इन्स्टिट्यूट। पुढे आपलं जे रुपया आहे त्याच्या संदर्भात आणि दूरदर्शन। तर हे मुखपृष्ठ या ठिकाणी आहे। पुढे आपण जातो आहोत, आपल्याला टाईमपास करायचा नाही आहे। मी तुम्हाला डायरेक्टली याच्यावर अनुक्रमानिकावर घेऊन जातो की नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे, ज्याला आपण GK म्हणतो ना, ते सगळं या ठिकाणी कव्हर होतं आहे। बघा इथे आणि जे थोडंसं बिनकामाचं आहे, आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही आहे, त्याला मी स्किप करणार आहे। पहिला मुद्दा तो लक्षात घ्या। इथे जर बघितलं तुम्ही तर स्वातंत्र्योत्तर भारत 1961 ते 2000। मित्रांनो तुम्ही कोणती परीक्षा द्या त्या ठिकाणी GKमध्ये 61 ते 2000चा इतिहास तुम्हाला माहीत असला पाहिजे। मग त्यामध्ये इतिहासाची साधने, 60 नंतरच्या घडामोडी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे। भारतापुढील अंतर्गत आव्हाने आहे, आर्थिक विकास आहे आणि शैक्षणिक वाटचाल आहेत। हे सगळे मुद्दे अत्यंत थोडक्यात आपल्याला कव्हर करायचे। पुढे महिला आणि दुर्बल घटक जे आहे यांचं सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, बदलते जीवन भाग 1 भाग 2 हे सगळं आपल्याला एकदम थोडक्यात म्हणजे फक्त परीक्षेभिमुख मुद्दे जे आहेत ते कव्हर करायचे आणि त्याच्यावर 25 गुणांची टेस्ट आपल्याला घ्यायची आहे। बघा इतिहासाची साधने, मित्रांनो या ठिकाणी मी डायरेक्टली जातो आहे। लिखित साधने कोणती आहेत त्याचा हा तक्ता तुम्हाला माहीतच असला पाहिजे। याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा आपलं नोटिंग करून घेऊ शकतात। म्हणजे लिखित साधने कोणती आहेत की बाबा ज्याच्यातून इतिहास तुमचा लिहिला जाऊ शकतो। कोशवाङ्मय, वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, या सगळ्या बाबी ज्या आहेत याला आपण लिखित साधने असं म्हणतो। ओके, आणि इथे एक लहानशी कन्सेप्ट बघा, याला आपण GK म्हणतोय। अभिलेखागार कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केला जातो ना त्याला अभिलेखागार म्हणतात। याला एक इंग्रजीमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध शब्द आहे, माहीत असेल तर सांगा। आपलं भारताचं जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे त्याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे हा एक लहानसा प्रश्न, आधुनिक काळातील वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत असं म्हटलं जातं। हे नीट लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येणार आहेत, आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा येत राहतील। मग याच्यात जर तुम्ही बघितलं तर पुढे वृत्तपत्रातून काय काय गोष्टी घडू शकतात, राजकीय, त्याच्यामध्ये मग मुखपत्रे असू शकतात, दैनिके असू शकतात, साप्ताहिकी वगैरे या बाबी, हे थोडंसं कन्सेप्च्युअल मुद्दे माहीत आहेत। पुढे PTI, मित्रांनो तुम्हाला GKच्या दृष्टिकोनातून प्रत्येक परीक्षेसाठी हा PTI माहीत असलं पाहिजे। पहिला मुद्दा PTIचा लॉंग फॉर्म, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया। 1953 नंतर वृत्तपत्रांसाठी महत्त्वाच्या घटनांचे जे प्राथमिक तपशील असतात, त्याच्यावरचे लेख असतात, त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा स्रोत आहे, या आधी लक्षात ठेवा। म्हणजे जे विविध तुम्ही बघतात ना मार्केटमध्ये वृत्तपत्रे, त्यांना माहिती पुरवण्याचं काम ही PTI संस्था करत असते, हे लक्षात राहू द्या। आता ऑनलाईन स्वरूपात ती माहिती त्या ठिकाणी येते आहे। टेलिप्रिंटर्सऐवजी आता उपग्रह प्रसारण याच्याद्वारे बातम्या पाठवायला सुरुवात झाली आहे, या बाबी लक्षात राहू द्या। पुढे मी जातो आहे, पुढचा मुद्दा, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागामार्फत या ठिकाणी इंडिया नावाचा संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला जातो। मित्रांनो या ठिकाणी हा 2000चा सांगितलेला आहे, मात्र दरवर्षी या ठिकाणी हा ग्रंथ पब्लिश होतो आहे आणि इथे वेबसाईटसुद्धा दिली आहे। पुढे टपाल तिकीटं आहेत, त्या संदर्भातही तुम्हाला माहिती असली पाहिजे, कशा संदर्भातली टपाल तिकीट निघत आहेत काय। बघा या ठिकाणी जर बघितलं 1977चं हे जाल कुपर यांच्या संदर्भातलं टपाल तिकीट। आणि हे जाल कुपर कोण आहे तर टपाल तिकीट या विषयातले जागतिक अभ्यासक आहेत। ओके, मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेले हे इंडियाज स्टॅम्प जनरलचे यांनी संपादन सुद्धा केलेले होते।
पुढे भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रह ब्युरोचे ते संस्थापक सुद्धा होते. म्हणजे तुम्हाला एक कुपर कोण आहेत एक थोडक्यात या ठिकाणी माहिती मिळाली आहे. आता पुढे इतिहासाची भौतिक साधनं म्हणजे ज्याच्यातून इतिहास समजून घेता येतो. याच्यामध्ये बघा नाणी आहे, प्रार्थनास्थळे आहेत, दैनंदिन वापरातील वस्तू आहे, राजमुद्रा आहे, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव आणि आधुनिक स्थापत्य या सगळ्या बाबी यांना आपण भौतिक साधनं म्हणतो. मग याच्यामध्ये बघा नाण्यातून आपल्याला इतिहास समजतो, बरोबर. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, नोटा छापण्याचे काम कोण करतं तर RBI करते. RBIचं मुख्यालय काय आहे मुंबई. मित्रांनो बघा हे सगळे GKचे मुद्दे आहेत. तुम्ही म्हणता ते प्रश्न येतात कुठून, ते येतात क्रमिक पुस्तकातून. मग ते हे सगळं लहान आपण वाचलेलं असलं पाहिजे. ओके. आता संग्रहालय काय, मग त्या ठिकाणी आता ती मुंबईचं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय माहीत असलं पाहिजे. ओके. इतर बऱ्याच बाबी आहे. मग त्या विविध क्षेत्रातले वस्तू संग्रहालय गाजलेले असतात, त्या संदर्भात सुद्धा आम्हाला माहिती असली पाहिजे. पुढे मौखिक साधनं कशाला म्हणायची, थोडक्यात फक्त एवढं लक्षात राहू द्या की लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या ही मौखिक साधने आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातले लोकशाहीर त्यांचा उल्लेख आहे बघा, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. पुढे दृकश्राव्य साधने कोणती आहेत, ज्याच्यामध्ये TV म्हणतो आपण, चित्रपट म्हणतो, म्हणजे जे दिसतात सुद्धा आणि ऐकायला सुद्धा. दृक म्हणजे काय दिसणे, श्राव्य म्हणजे काय ऐकायला येणे, आंतरजाल आपण ज्याला इंटरनेट म्हणतो, त्या सगळ्या बाबी याच्यातून सुद्धा तुम्हाला बघा, तुम्ही हिस्ट्रीचे चॅनल असेल, डिस्कवरी असेल, तुम्हाला इतिहासाबद्दल माहिती भेटत असते. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढे एक लहानशी या ठिकाणी कविवर्य कुसुमाग्रज यांची भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कविता आहे. आता तुम्हाला माहिती आहे सध्या ही भारत चीन मुद्दा पेटलेला आहे. मग ही आवाहन नावाची कविता कुसुमाग्रजांची आहे, माहीत असलं पाहिजे, सांगता येत नाही, प्रश्न येऊ शकतो. पुढे FTII बघा या मुखपृष्ठावर आहे या पुस्तकाचे FTII बद्दल. FTIIचा लॉंग फॉर्म याच्या आधी विचारला गेला MPSCला, खाली विचारला जाऊ शकतो, सातत्याने चर्चेत असते ही संस्था. याच्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII आणि मुख्यतः याचं मुख्यालय महाराष्ट्रात आहे, पुण्यामध्ये आहे. 1960ला ही स्थापन झाली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने. पुढे याचं त्या ठिकाणी वाढत गेलं आहे. या संस्थेने विविध वृत्तपत्र वगैरे तयार केलेले आहेत. एक न्यूजपेपर संदर्भातली किंवा इतर जे चित्रपटसृष्टी आहे त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची संस्थाही आहे. पुढे बघा याच्यामध्ये आपण पेजर नावाचे या ठिकाणी संपर्क माध्यम त्याचा उल्लेख आहे. थोडंसं हे जुनं आहे, आता याचा वापर होत नाही, मात्र माहीत असलं पाहिजे, याची चर्चा झालेली असली पाहिजे. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो आपल्याला म्हणजे सगळ्याच परीक्षांसाठी पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC आणि राज्यसेवा, त्यासाठी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे किंवा हा धडा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे भारत 1960 नंतरच्या घडामोडी. आता 47ला स्वातंत्र्य आहे, 50ला आपण घटनेचा स्वीकार आहे, सार्वभौम लोकशाही राज्य आहे. लहान लहान बाबी या सगळ्या बाबींवर प्रश्न येतात, हे लक्षात घ्या. मग सुरुवातीला भारताने नियोजन आयोगाची निर्मिती असेल, मग नियोजन आयोगाची स्थापना आम्हाला माहीत असली पाहिजे. सुरुवातीला औद्योगिकरणावर भर आहे, आर्थिक विकास साधायचा आहे, दारिद्र्याची समस्या आहे. हे सुरुवातीचे मुद्दे, हे फार तुम्हाला म्हणजे राज्यसेवेला उपयुक्त ठरणारे मुद्दे आहेत. 60च्या दशकात काय आलं बघा, आपल्याला ही दशक वाईज पुढे घेऊन जात आहेत. मग त्या 60चं दशक म्हणजे काय, 1950 ते 60 या दरम्यान जे घडते त्याला आपण 60चे दशक म्हणतो. आता महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेले गोवा, दमण, दीव या प्रदेशांची मुक्तता झाली या दशकामध्ये, ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. पुढे उत्तर सीमेवरील जे भारत चीन आहे यांच्यामधील तणाव हा वाढतच होता. शेवटी या ठिकाणी युद्ध झाले आणि मॅकमोहन सीमारेषा जी आहे 1962ला त्या ठिकाणी युद्ध आहे. म्हणजे ती सीमारेषा तुम्हाला कळते की भारत चीनमध्ये कोणती सीमारेषा आहे, माहीत असलं पाहिजे. पुढे त्याच्यानंतर पहिलं नेतृत्व आहे आपलं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करत असतो, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे एकदम सुरुवातीच्या काळातलं. पुढे जर बघितलं तुम्ही तर पंडित नेहरूंचं निधन आहे 1964ला. लहान लहान मुद्दे, पंतप्रधानाबद्दलच्या माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाले. 65मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून पुन्हा युद्ध झाले आणि मध्यस्थी केली ती सोव्हिएत युनियनने किंवा रशियाने. मग त्या ठिकाणी तास्कंद करार आहे. ओके, तो माहीत असला पाहिजे आम्हाला. जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्री यांची घोषणा आहे. त्यांनी भारतीय शेतकरी असेल, सैनिक असेल यांचे महत्त्व या ठिकाणी अधोरेखित केले. 1966ला तास्कंद या ठिकाणी त्यांचं निधन आहे, माहीत असलं पाहिजे आम्हाला. पुढे 1966मध्ये श्रीमती इंदिरा गांधी या भारताचे पंतप्रधान होत आहेत. त्यांची निर्णय क्षमता, त्यांचे महत्त्वाचे निर्णय, बँकांचे राष्ट्रीयकरण असेल, मग हे कधी झाले राष्ट्रीयकरण, त्याच्या तारखा आम्हाला माहीत असल्या पाहिजे. संस्थानिकांचे तणके बंद केले, याचे मोठे परिणाम आहे. पुढे पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान जे आहे याच्या संदर्भात बांगलादेशची निर्मिती, ते महत्त्वाचं आहे. त्या बांगलादेशमधील मग नेतृत्व कोणी केले तर शेख मुजीबुर रहमान यांनी ते नेतृत्व केले. त्यांची ती मुक्तीवाहिनी आणि त्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं तिथलचे जे निर्वासित होते त्यांच्या संदर्भातल्या समस्या, मग त्याच्यावरही आम्हाला भाष्य करता आलं पाहिजे. पुढे 1970चे दशक आहे बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 1970च्या दशकामध्ये 1971ला
70चं दशक समजा संपत आहे, 80 सुरू होतं आहे, 71मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध आहे, त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये आहे. आणि इथे इंदिरा गांधी यांचं फार मोठं योगदान आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता याच्यानंतर अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपण नेमकं काय केलं त्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे का? अणुऊर्जा, ओके. इथे तुम्हाला हे माहीतच असलं पाहिजे. 1974 राजस्थानचं पोखरण या ठिकाणी अणुचाचणी आहे. 75मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याचा कौल दिला, त्याला संघराज्याचा दर्जा आपण दिला. 75च्या हे सिक्कीमची घटनादुरुस्ती विचारलेली आहे, माहीत आहे का तुम्हाला? असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन जुने सगळ्यांसाठी जे कामाचं आहे. पुढे बघा, या दशकामध्ये भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974मध्ये इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असं म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. त्याविरोधात मग देशव्यापी संप असेल, निषेध असेल, त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व असेल. त्याच्यामुळे ही परिस्थिती गुंतागुंतीची झाली, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली. आणि मग याच्यातच आणीबाणी जी आहे तिची घोषणा आहे, आणि ती गाजलेली आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी. त्याच्याबद्दल आपल्याला माहीत असतं. आणीबाणी जी आहे ती 1975 ते 77 या काळात झाली, आणि नंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पुढे मग इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये एक पूर्ण लॉबी त्या ठिकाणी तयार झाली. विरोधी पक्ष त्यांनी एकत्र येऊन जनता पक्ष तयार केला, आणि त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा पराभव केला. त्यामध्ये मग मोरारजी देसाई हे या ठिकाणी पंतप्रधान झाले. जनता पक्षाचं सरकार आलं, मात्र हे जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर पुन्हा चरण सिंग हे पंतप्रधान आहेत, त्यांचे सरकारही अत्यंत कमी कालावधीसाठी 80मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, आणि पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आले. म्हणजे बघा, फक्त 3 वर्षामध्ये या ठिकाणी इंदिरा गांधींना पुन्हा पंतप्रधान पद भेटलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता 80व्या दशकात काय होतं आहे, या ठिकाणी सुद्धा काही नवीन आव्हानं आहेत, आम्हाला माहीत असली पाहिजे. आता इथे तुम्हाला सुरू होतं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिखांचं आंदोलन. पंजाबमध्ये एक स्वतंत्र खलिस्तान नावाचं राज्य असलं पाहिजे असं शिखांचं आंदोलन आहे, आणि याने पुढे अतिशय उग्र रूप धारण केले. याला पाकिस्तानचा पाठिंबासुद्धा होता या आंदोलनाला. 84मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये अतिरेकी घुसले, त्यासाठी आपल्याला ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवावं लागलं. श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली, तोही एक इतिहास आहे. ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली सुद्धा मोठे आंदोलन आहे, त्यालाही शांत करण्याचा प्रयत्न आहे. 84मध्ये आपण बघतोय इंदिरा गांधींची हत्या, त्यानंतर राजीव गांधी यांच्याकडे सूत्र. त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान असेल, अर्थव्यवस्था असेल, याच्यात महत्त्वाची सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला. पुढे श्रीलंकेतील जे तामिळ अल्पसंख्याक आहे त्यांच्या समस्या सोडवण्याचं कामही त्यांनी केलं. तामिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला, परंतु त्यांना त्या ठिकाणी पाहिजे तशी यश आलेली नाही आहे. पुढे मग संरक्षण क्षेत्रातील किंवा विशेषतः जे बोफोर्स कंपनी होती त्यांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात जे काही भ्रष्टाचार झाला, त्यांच्यावर टीका झाली, तो मुद्दा बनला निवडणुकीचा. त्याच्यातून काँग्रेस पक्षाचा पराभवसुद्धा आहे. विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे VP सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्या ठिकाणी आले, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे इतर मागासवर्गीयांचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान होते, हे लक्षात घ्या. VP सिंग यांच्या काळामधली ही एक महत्त्वाची घोषणा आहे, किंवा ते एक जनतेला दिलेलं आश्वासन आहे. मात्र अंतर्गत वादविवाद त्याच्यातून जास्त काळ VP सिंग टिकले नाही. 90मध्ये पुन्हा चंद्रशेखर या ठिकाणी पंतप्रधान होत आहेत, त्यांचे सरकार अल्पकाळ आहे. 91मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली, हे माहीत असलं पाहिजे. 2004मध्ये राजीव गांधींना या बोफोर्स प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्दोष ठरवलेलं आहे, हा एक इतिहास आहे. पुढे जर बघितलं, 80च्या दशकाच्या शेवटी जम्मू काश्मीर इथे असंतोष तो वाढत गेला, त्याच्यातून अतिरेकी कारवाया, काश्मीरी पंडितांना तिथून निघून जाण्यामध्ये त्यांनी भाग पाडलं, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. 91 नंतर काय बदल झाले मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे, आणि याची प्रश्नही तयार होतात. 1991 हे वर्ष भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. सोव्हिएत रशियाची या सुमाराला विघटनही आहे. जगातील शीतयुद्ध संपलेलं आहे. भारतामध्ये PV नरसिंहराव यांचं नेतृत्व आहे, आणि भारतीय व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडत आहेत. पुढे इकडे धार्मिक बाबतीत अयोध्या येथील राम मंदिराचा आणि बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 96 ते 99 या काळात काय होतं आहे की कोणालाही स्पष्ट बहुमत लोकसभेमध्ये मिळत नाही आहे, म्हणून अनेक पंतप्रधान या ठिकाणी सत्तेवर येत आहेत. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असेल, HD देवेगौडा असतील, इंद्रकुमार गुजराल असतील हे, आणि शेवटी 1999मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचं सरकार आलं, आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मग यांनी पाकिस्तानबरोबर त्या ठिकाणी संबंध सुधारवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाहिजे तशी यश नाही आहे. 98मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या घेतल्या.
स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं. 1999मध्ये कारगिल क्षेत्रामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले. या युद्धातही भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे, हे माहीत असलं पाहिजे. पुढचं जर आपण बघितलं या ठिकाणी तर 1991ला अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठी सुधारणा आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये मग अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण असेल, आर्थिक स्वावलंबन असेल, सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहे. भारताला उद्योग उभारून या ठिकाणी स्वावलंबन प्राप्त करायचे आहे. नियोजनाची त्याच्यात आपण महत्त्वाची भर घातलेली आहे. सामाजिक न्याय असलेली व्यवस्था आपल्याकडे पाहिजे आहे. आणि मग त्या पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग, ती सगळं पुढे 91मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या आर्थिक सुधारणा झाल्या, ज्याने भारताच्या भवितव्यावर खूप मोठा परिणाम केला, त्या सुधारणा नरसिंहराव शासन जे आहे यांनी सुरू केल्या. याला आर्थिक उदारीकरण म्हटलं गेलं सुरुवातीला. यामुळे भरभराटीस आलेले आहे भारतातील उद्योग, परकीय गुंतवणूक वाढलेली आहे. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्र, कुशल व्यावसायिक यांच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याला मदत झाली. पुढे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. 1991 नंतर झालेल्या बदलाचे वर्णन जागतिकीकरण असे केले गेले, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी, विज्ञान व तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश याच्यामध्ये करता येईल असे प्रयत्न केले आहे. ज्यामध्ये 1965ला आपण बघतो हरित क्रांती, जे जनक MS स्वामीनाथन आहेत डॉक्टर, त्यांनी नवीन शास्त्रीय तंत्र वापरलं, अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. पुढे डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं कार्य दुग्धोत्पादनात महत्त्वाचं आहे. दुग्ध क्रांती किंवा धवल क्रांती ज्याला म्हणतो, त्याच्यातील महत्त्वाचे योगदान. मित्रांनो, हे सगळं GKचं आहे. चालू घडामोडीचे हे सातत्याने विचारलेले, विविध परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत. पुढे अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काय झालं या ठिकाणी बघा, तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. मग यामध्ये विविध बाबी आहेत, त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढे 1975ला आर्यभट्ट हा पहिला उपग्रह जो आहे तो अवकाशात सोडण्यात आला. आणि आता सध्या जर बघितलं आपण तर आपल्याकडे याबाबतचं अत्यंत आधुनिक असं तंत्रज्ञान आहे. पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये जर बघितलं महिला सक्षमीकरणाबाबत, तर इथे एवढंच लक्षात घ्या की 1985मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग जो आहे, विकास विभाग, त्याची स्थापना आहे. पुढे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे, महिलांसाठीच्या राखीव जागा आहेत. आता इथे लहानसा प्रश्न तुमच्यासाठी आहे की भारतामध्ये किती टक्के राखीव जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती टक्के राखीव जागा आहेत पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी, तो प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे बघा, जी जाती व्यवस्था होती ती जाती व्यवस्था कुठेतरी नष्ट झाली पाहिजे, सगळ्यांना समान संधी भेटली पाहिजे. याच्यावर उपाय शोधण्यासाठी 53मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग आहे, महत्त्वाचं आहे. सध्या आरक्षणावर चर्चा चालू आहे, त्याच्यातून यावर प्रश्न येऊ शकतात. 1978मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येवर विचार करण्यासाठी आणखी आयोग नेमण्यात आलेला आहे. विविध सेवा असतील आणि त्याच्या संदर्भातल्या मागास घटकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाचं धोरण आपण स्वीकारलं. विविध घटकांना आरक्षण देण्यात आलेले आहेत, ते लक्षात असलं पाहिजे. मग याच्यातून ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे 1989चा, जो की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आहे. त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे तो कुठेतरी बाजूला व्हावा किंवा तो होऊ नये, याच्यासाठीच हा कायदा होता. पुढे जागतिकीकरण आपण बघतोय, जागतिक व्यापार असेल किंवा इतर सगळ्या बाबी, एक पूर्ण जग हेच माझं कुटुंब आहे अशा पद्धतीची कन्सेप्ट स्वीकारली गेली. त्याच्यामुळे जगातील जे आर्थिक व्यवहार आहेत ते फास्ट झाले आणि इतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सोयीस्कर झाल्या. मित्रांनो, हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्याला आपण GK म्हणतो, त्याच्या अंतर्गत याच्यातले मुद्दे सातत्याने विचारले गेलेले आहेत. अंतर्गत आव्हाने म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये ईशान्य भारतातल्या समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रादेशवाद, याच्यावर बघा कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, त्यावरही मी थोडंसं बोलणार आहे. पंजाबमधील असंतोष हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, हा माहीत असला पाहिजे. पंजाबमध्ये अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. या अकाली दल नाव तुम्ही विसरायला नको. 73मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला. त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे, इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील शीखांचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्याला अधिक स्वायत्तता द्यावी, अशा अनेक मागण्या ज्या थोड्याशा शीख धर्मियांच्या बाजूने होत्या ते इथे झाल्या. 1977मध्ये अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला. सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर हा किताब द्या, अशा मागण्या त्यांच्या होत्या. आणि पुढे 1980मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले. या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंह लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते.
पुढे सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले जे आहे यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात मग दहशतवादी कुठेतरी त्या कारवाया सुरू झाल्या. 81 जे आहे 1981मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यांना अटक झाली. येथून पुढे वातावरण अधिक चिघळले. यातून 83मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी वाळूची पोती वगैरे रचून म्हणजे कुठेतरी ते एक हुकुमशाहीकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी पत्करला गेला. मग त्याच्या विरोधामध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यांचं हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार अत्यंत गाजलेलं आहे, कारण की ते दहशतवादी त्यांना बाहेर काढायचं होतं. या ठिकाणी मेजर कुलदीप सिंग ब्रार यांनी त्या ठिकाणी महत्त्वाची कामगिरी बजावली. 3 जून 1984चा दिवस या मोहिमेला प्रारंभ झाला. 6 जूनला कारवाई संपली आणि या ठिकाणी भिंद्रानवालेसह दहशतवादी मारले गेले. सुवर्ण मंदिर जे आहे त्या ठिकाणी ते आपल्या ताब्यात आलं किंवा सरकारच्या ताब्यात आलं. पुढे मग या ठिकाणी पंजाब शांत होण्यास मदत झालेली आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी पुढे जर बघितलं ईशान्य भारतामध्ये नेमकं काय, ईशान्य भारत म्हणजे नेमकं काय आधी ते लक्षात घ्या. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 8 राज्ये जी आहेत ती ईशान्य भारतामध्ये येतात. मग या ठिकाणी विविध आंतरराष्ट्रीय सरहद्दी आहे, त्यांचाही स्पर्श आहे. वंश, भाषा, संस्कृती या पातळीवर थोडासा वेगळेपणा आहे आणि ज्या जाती जमाती आहे त्या मुख्य प्रवाहापासून कुठेतरी दूर आहेत. मग त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. त्याच्यात पंडित नेहरू यांचा पुढाकार आहे. 1954मध्ये त्यांनी नेफा, ज्याला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी किंवा पूर्वांचल म्हटलं जातं, त्याची निर्मिती या ठिकाणी केली. पूर्वांचलची भारत चीन सीमेवरील प्रदेश असेल, आसामच्या उत्तरेकडील जनजमातीचा प्रदेश असेल, जातींचा प्रदेश असेल, हा सगळा या नेफामध्ये ॲड केला. हे नेफा महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की नेफा म्हणजे ती जी 7 सिस्टर आपण ज्याला म्हणतो ते सगळे याच्यामध्ये येतं आहे. पुढे जर बघितलं तर संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागासाठी खास तरतुदी आहे, हे लक्षात घ्या. याच्यावर तुम्हाला प्रश्न येत जातील, आलेले आहे त्याच्या आधी. पुढे परराष्ट्र मंत्रालयाकडे या भागाची जबाबदारी दिली आणि 1971ला ईशान्य परिषद कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे, यांच्यासाठी ते लक्षात राहू द्या. पुढे मग विविध बाबी आहेत मिझोराम संदर्भात. मग ते मिझोराममधल्या लोशाई टेकड्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. तिथलचे जिल्हे त्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिल्या. 54मधला जो भाषावार प्रांतरचना आयोग होता त्याच्यामुळे इथलच्या जनतेच्या मागण्या वाढल्या आणि यांनी मिझो प्रांताची मागणी केली मिझोराममधून, हे लक्षात घ्या. आणि ते मिझोराममधलं एक नेतृत्व लाल डेंगा यांचं कार्य इथे महत्त्वाचं आहे. त्यांचं ते मिझो नॅशनल फ्रंट असेल 1961चं. पुढे मग इथे ग्रेटर मिझोरामची सुद्धा मागणी आहे, तोही मुद्दा आपल्याला माहीत असला पाहिजे. लाल डेंगा यांचं त्या ठिकाणचं कार्य ते महत्त्वाचं आहे. पुढे त्यांचं बंडामध्ये रूपांतर झालं. त्याचा बराचसा म्हणजे देशाच्या याच्यावर कुठेतरी विपरीत परिणाम होण्याचा धोका होता, मात्र इंदिरा गांधी यांनी कठोरपणे ती बंड मोडून काढलं. आणि पुढे मग मिझोबहुल भाग जो आहे त्याला केंद्रशासित प्रदेश राजीव गांधी यांच्या काळामध्ये पुढे तडजोडी झाल्या आणि मग कुठेतरी तो प्रश्न मिटवण्यात आला, घटक राज्याचा दर्जा देऊन मिझोरामला. पुढे नागालँड काय आहे, नागालँडमध्ये नागा जमात आहे, लढाऊ जमात आहे ही. याच्यामध्ये पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम, म्यानमारचा सीमावर्ती भाग यांचा समावेश होतो, नागालँड. ओके. आणि मग याच्यातून नागा नॅशनल कौन्सिल सारख्या संघटना त्या ठिकाणी स्थापन झाल्या. स्वतंत्र राज्याची मागणी झाली. त्याच्यामध्ये अंगामी फिजो हे महत्त्वाचे नेते होते. आणि मग याच्यातही जे काही आसाम रायफल्स विरुद्ध स्थानिक यांच्यामध्ये बराच तिथे संघर्षही आहे. ओके. मात्र पुढे आपण बघतोय नागालँड हे राज्य 1 डिसेंबर 1963ला अस्तित्वात आलेलं आहे. मित्रांनो, राज्यांची निर्मिती विचारली जाते आणि त्याच्यामध्ये ईशान्येकडील राज्य तुम्हाला व्यवस्थित माहीत असले पाहिजे. पुढे आसाम 83 साली आसाममध्ये बंगाली भाषा म्हणजे स्थलांतरित आहे. त्यांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गण संग्राम परिषद यांनी आंदोलनं केली. याच्यातून मग 85मध्ये राजीव गांधी असतील पंतप्रधान, शंकरराव चव्हाण केव्हाचे गृहमंत्री आहे, नेते होते त्यांचे आसामचे ते महंतो, यांच्यामध्ये करार झाला आणि जे आसाममध्ये घुसखोर असणारे बांगलादेशी होते त्यांना परत पाठवण्यात येईल असं ठरलं. हा फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. याच्या संदर्भात आपण बघतोय मागील 2-3 वर्षातही याच्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढे अरुणाचल प्रदेश हा चीनच्या बाँड्रीवरचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग. 54मध्ये जे नेफाची निर्मिती झाली तिला 72 साली अरुणाचल प्रदेश असं संबोधलं जाऊ लागलं, म्हणजे नेपालाच नंतर अरुणाचल प्रदेश. पुढे 87मध्ये याला घटक राज्याचा दर्जा आहे. तर अशा पद्धतीने हा ईशान्येकडचा भाग जो आहे त्यांचा हा प्रश्न किंवा त्या संदर्भातले मुद्दे. पुढे नक्षलवादी चळवळ आम्हाला माहीत असली पाहिजे. याच्यावर वारंवार प्रश्न आला आहे की ही चळवळ कुठे सुरू झाली, पश्चिम बंगालमध्ये, कोणत्या जिल्ह्यात, दार्जिलिंगमध्ये, कोणतं गाव नक्षलबारी हे गाव.
या ठिकाणी नेमकं कोणी केली ही चळवळ, तर अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना संघटित करून 1967मध्ये या भागात लाल झेंडे रोवले गेले आणि हा प्रदेश मुक्त प्रदेश म्हणून घोषित झाला किंवा केला नक्षलवाद्यांनी, आणि ही चळवळ तिथून सुरू झाली. आज हिचं लोण बऱ्यापैकी पसरलेलं आहे. थोडक्यात काय आहे, जे काही जमीनदार असतील किंवा सरकारचे काही अन्यायकारक धोरणं असतील त्यांच्या विरोधामध्ये ही चळवळ आहे. हा मुद्दा आधी आपण लक्षात घेतला पाहिजे. याचं मुख्य केंद्र सुरुवातीला पश्चिम बंगाल होतं, मात्र पुढे आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याच्यानंतर छत्तीसगड, इकडे महाराष्ट्रातलं गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, तुम्हाला माहीत आहे मध्य प्रदेशमधले काही भाग आहे, ओडिशामधले भाग आहे, याचा प्रभाव वाढतोय. याच्यातून मग ती पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी नावाची संघटना, आणि हा संघर्ष चालू आहे. सरकारला हा मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. पुढे मग जमातवाद कशाला म्हणायचं बघा, एक संकुचित धार्मिक जर त्या ठिकाणी अभिमान असेल तर त्याच्यातून जमातवाद येतो. म्हणजे आमची जात, आमचा धर्म, म्हणजे देशापेक्षा जातीला किंवा धर्माला जर मोठं समजायला लागलात तर त्याला जमातवाद म्हटलं जातं. आणि ती धर्मांधता, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, ती जी धर्मांध भावना आहे तो या जमातवादाचा पाया असतो. एवढंच फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपण या ठिकाणी जातो आहोत ते म्हणजे प्रदेशवाद कशाला म्हणायचं. आता हा प्रदेशवाद कसा बघा, आपला आता मी मराठी भाषिक आहे, मग माझं मराठी सगळं इतर कोणाला येते येऊ द्यायचं नाही असं त्याला आपण म्हणतो. ते म्हणजे अवाजवी अभिमान, थोडंसं जास्त की तो नको, तो अवाजवी अभिमान आहे, त्याला प्रदेशवाद म्हटलं जातं. आणि त्याच्यातून बरेच मुद्दे आहे. मग ते विकासातील जो असमतोल असतो त्याच्यातून सुद्धा याला कुठेतरी खतपाणी भेटतं किंवा याला त्या ठिकाणी प्रेरणा मिळत असते असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यात हेच आहे की जे मागासलेले भाग आहेत त्यांना विकसित करा आणि हा प्रदेशवाद संपवा. कारण की हा एकतर प्रगत राज्यालाही झपाटू शकतो आणि अप्रगतलाही, दोन्ही बाबी. अप्रगतवाल्यांना वाटतं आमच्यावर अन्याय होतोय, प्रगतवाल्यांना वाटतं की आमच्यामध्ये हे अप्रगत लोक येऊन राहत आहेत. तर त्या बाबी टाळण्यासाठी या ठिकाणी थोडंसं विकास करण्याची गरज आहे. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो आर्थिक विकास. फक्त परीक्षेभिमुख मुद्दे आपण बघणार आहोत. बघा, आर्थिक विकासामध्ये तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना, बँकांचे राष्ट्रीयकरण, वीजकर्मी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 91चे धोरण, ह्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या आपण या ठिकाणी बघूया. बघा, पहिलं म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. भारताने जी सुरुवात केली, पंडित नेहरू यांचं एक महत्त्वाचं म्हणजे मध्यममार्गी आपली व्यवस्था असावी, म्हणजे पूर्णतः भांडवलवादी नाही, समाजवादी नाही, तर आपण मधल्या मार्गाने जाऊ, हा विचार त्या ठिकाणी होता. त्याच्यातून ही अर्थव्यवस्था मिश्र, म्हणजे या ठिकाणी काय होतं, भांडवलशाहीतील उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात, ती आपल्याला माहीत आहे. समाजवादामध्ये उत्पादनाची साधनं समाजाच्या मालकीची असतात. मात्र मिश्रमध्ये काय आहे, खाजगी प्लस सामाजिक असं दोघांचंही त्या ठिकाणी मिश्रण असतं. ते या आपल्या भारताने स्वीकारलं सुरुवातीला. मग त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र काय येऊ शकतं, तर सरकारच्या नियंत्रणामध्ये याच्यामध्ये संरक्षण साहित्याचं उत्पादन असेल, खाजगी जे पूर्णतः उद्योजकांच्या मालकीत असू शकतं, उपभोग्य वस्तू, आणि संयुक्त ज्या ठिकाणी सरकारी आहे आणि खाजगी कंपन्यासुद्धा आहेत, दोघांची गुंतवणूक आहे त्या बाबी. जसं आता आपण बघतोय रेल्वे आहे समजा, दोन्हीकडे आपण बघतोय सध्या सरकारची गुंतवणूक आहे आणि खाजगी आहे. तर सुरुवात आपली तिथून झाली होती, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये देशाचं हित मुख्यतः असतं, मिश्रमध्ये सुद्धा ते लक्षात असू द्यावं लागेल. पुढे जर बघितलं आपण तर मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप आपण वापरला आणि त्याच्यातूनच मग ते पंचवार्षिक योजना आल्या. 73च्या औद्योगिक धोरणाने थोडीशी विकासाला आपली आणखी गती आपण दिलेली आहे. त्याच्यामध्ये इतरही काही बाबी होत्या, ज्याच्यात अवजड उद्योग, उद्योजक घराणी, परकीय उद्योग यांचा प्रभाव आपला आटोक्यात आणायचा होता. प्रादेशिक म्हणजे ज्याला असमतोल आपण म्हणतो तो आपल्याला कमी करायचा होता, समतोल साधायचा होता, ती माहीत असलं पाहिजे. आता मग पंचवार्षिक योजना नेमक्या काय होत्या त्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करणं गरजेचे आहे, आणि ती या पुस्तकात खूप चांगली केलेली आहे. बघा, 50मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. त्याचे अध्यक्ष म्हणजे पहिले अध्यक्ष आपण म्हणूया पंडित जवाहरलाल नेहरू. मग याच्यातून कृषी, ग्रामीण विकास, उद्योगीकरण, किमान जीवनाची तरतूद, लोकशाहीशी संबंधित बऱ्याच बाबी या सुरुवातीला यांच्यावर भर दिला गेला आणि याला पंचवार्षिक योजना म्हटलं गेलं. नियोजनाचे मूलभूत तत्व काय होते ते लक्षात घ्या. बघा, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या देशामध्ये जी काही साधन सामुग्री आहे ती प्रमाणशीरतेचं वाटप झालं पाहिजे, तेथील मनुष्यबळ जे आहे त्यांचा योग्य वापर झाला पाहिजे, जनतेच्या गरजा भागल्या गेल्या पाहिजे, हा या ठिकाणी या नियोजनामागील हेतू होता. उद्दिष्ट काय होते, तर राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, आपलं मूलभूत उद्योगांवर भर देऊन उद्योगीकरण झालं पाहिजे, अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो पाहिजे, रोजगार आपल्याकडे आला पाहिजे, प्राप्ती आणि संपत्ती याच्यातली विषमता आपण दूर केली पाहिजे, पुढे वस्तूच्या किमती स्थिर राहिल्या पाहिजे, कुटुंब नियोजन केलं गेलं पाहिजे, दारिद्र्य निर्मूलन होऊन त्या ठिकाणी आपल्या जे हे आहे राहणीमान आहे ती उंचावलं गेलं पाहिजे, बऱ्याच बाबी होत्या. मग याच्यात बघा, तुम्हाला एक पंचवार्षिक योजनांचा एक रॅपिड आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया.
पहिली योजना 51 ते 56मध्ये होती. याच्यामध्ये आपला मुख्यतः शेतीवर आपला भर होता हे लक्षात घ्या. पुढे दुसरी योजना 56 ते 61मध्ये आहे. ते थोडंसं आपण औद्योगिकरणाकडे वळलो. मग याच्यामध्ये विविध कारखान्यांच्या स्थापना आहे. हे विचारलं गेलं आहे. दुर्गापूर, भिलाई, रूरकेला, मग हे कोणाच्या मदतीने, असं बरंच आहे. पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खताचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आघाडीच्या डब्यांचा कारखाना, हे प्रत्येक मुद्दे जीकेचे आहेत. हे आधी नीट लक्षात घ्या. हे ज्यांना कळतंय, ज्यांना याचं महत्त्व कळतंय, त्यांना हे लेक्चर नक्कीच या ठिकाणी आवडणार आहे. ओके. विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना, हे सगळं या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. वाकरानंगल असेल, दामोदर असेल, ही प्रचंड धरणं या ठिकाणी दुसऱ्या योजनेमध्ये उभारले गेलेली आहेत. पुढे मी जातोय तिसरी योजना. कालावधी नीट लक्षात घ्या, 1961 ते 66. या ठिकाणी काय केलं आपण, कृषी आणि उद्योग दोघांना संतुलित केलं. म्हणजे पहिल्या योजनेत कृषी, दुसरीमध्ये उद्योग आणि तिसरीमध्ये दोन्ही. या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणायची होती दरडोई. ते महत्त्वाचंही. पुढे बरेच मुद्दे होते या ठिकाणी. अवजड उद्योग असेल, वाहतूक, खनिज उद्योग, त्याच्यानंतर विषमतेचं निर्मूलन, रोजगार वाढवणे. आणि इथे तिसऱ्या योजनेनंतर 3 एकवार्षिक योजनासुद्धा झाल्या, 66 ते 69. याला आपण सुट्टीचा कालखंड असंही म्हणतो. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की तीव्र दुष्काळ होता, पाकिस्तानशी युद्ध झालं, चीनचे आक्रमण झाले या तिसऱ्या योजनेच्या काळामध्ये. हा एक अत्यंत तेव्हाचा म्हणजे आव्हानास्पद काळ होता असं मला वाटतं. पुढे चौथी योजना कधी आहे, 69 ते 74. आपण मध्ये सुट्टीचा काळ बघितला, ज्याच्यामध्ये हरित क्रांतीला सुरुवातही झाली. चौथी योजना या ठिकाणी जर बघितलं, तुम्हाला स्वावलंबनाकडे जायचं आहे, मूलभूत उद्योगांचा विकास करायचा आहे, आर्थिक विकासाचा वेग वाढवायचा आहे. मग या चौथ्या योजनेमध्ये बघा, 1969ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण आहे. इंदिरा गांधींच्या कालखंडात हे सगळं घडतंय. बांगलादेशचं युद्ध आहे, ते पूर्व पाकिस्तानचं बांगलादेश, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आहे, सरकारी नोकरांची पगारवाढ आहे, पेट्रोलचे वाढते भाव आहे, असे अनेक मुद्दे किंवा अर्थव्यवस्थेला धक्के म्हणूया ते या काळात घडले. पुढे पाचवी योजना. कालावधी म्हणाल तर 74 ते 79. पाचवी योजना गरिबी दूर करायची आहे, स्वावलंबी बनवायचं आहे आपल्या अर्थव्यवस्थेला, रोजगार वाढवायचा आहे, शिक्षण वगैरे, त्या सगळ्याच बाबी थोडीशी ब्रॉड स्वरूपाची धोरणं पाचव्या योजनेमध्ये आपण आखायला सुरुवात केली. आणि या काळात जर बघितलं तर पाहिजे तेवढं आपल्याला यश मिळालेलं नाही आहे. ओके. तोही मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जे काही दारिद्र्य निर्मूलन आहे किंवा रोजगार वाढवणे आहे, पाहिजे तितकं शक्य झालं नाही. 77मध्ये काँग्रेसचा पराभव आहे, इंदिरा गांधींचा पराभव आहे, जनता पक्ष सत्तेवर आहे. 78च्या अखेरपर्यंत त्या ठिकाणी साखळी योजना आहे, ती अपयशी ठरली. आणि 80मध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवर येते आहे, पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर येत आहेत. आणि 6वी योजना पुन्हा सुरू होते. या ठिकाणी 6व्या योजनेसुद्धा दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. याच्यात मग काय काय होतं, तर विकास दर वाढवायचा होता, गरिबी बेकारी घटवायची होती, छोटी कुटुंब पद्धती, लोकसंख्या जी आहे त्याच्यावर नियंत्रण करायचं होतं. थोडीशी उद्दिष्ट बदलले. आणि यामध्ये फार महत्त्वाचे कार्यक्रम सुरू झाले 6व्या योजनेमध्ये. त्यांचे तुम्हाला लॉंग फॉर्म माहीत असले पाहिजे, स्थापना वर्षसुद्धा माहिती असली पाहिजे. इथे जर बघितलं तुम्ही, IRDP सारखा कार्यक्रम आहे, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो. RLEGP आहे. ओके. त्याला आपण रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणतो. पुढे NREP आहे, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. आणि सलेम पोलाद प्रकल्प आहे. हे सगळं 6व्या योजनेमध्ये. मित्रांनो, या जे पंचवार्षिक योजना आहे, राज्यसेवा कंबाईन सगळ्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. एक याचा आढावा घेणं गरजेचं आहे. 7वी योजना 85 ते 90. बघा, 7व्या योजनेवर सातत्याने प्रश्न येतो की ही योजना कशा संदर्भात होती. अन्न, रोजगार, उत्पादकता. हे नीट लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा. 7व्या योजनेच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला आहे. याच्यामध्ये काय काय कार्यक्रम सुरू झाले बघा. जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, 10 लाख विहिरी योजना आणि रोजगार निर्मितीची योजना म्हणून 7वी योजना ओळखली जाते. हे खूप वेळा PSI ST IASला खूप वेळा आलेला प्रश्न आहे. 8वी योजना 92 ते 97. आता हे कालखंड आहे, लेटेस्टमधले आहेत, लक्षात राहू द्या. याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नवाढीचा दर त्या ठिकाणी 6-6.5% राखायचा होता. लोकसंख्या, कुटुंब नियोजन, प्राथमिक शिक्षण, म्हणजे थोडेसे टार्गेट्स कसे बदलत गेले. आणि 8व्या योजनेमध्ये काय काय कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी आपण बघूया. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, याला GKY असं म्हटलं जातं. महत्त्वाचं आहे, गाजलेलं आहे. 91चं जे धोरण आहे, आर्थिक धोरण, तेही ते महत्त्वाचं आहे. पुढे 9वी पंचवार्षिक योजना 97 ते 2002. याच्यामध्ये कृषी आणि ग्रामविकास याच्यावर भर आहे. इथे मग सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना असेल, भाग्यश्री बालकल्याण योजना असेल, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना असेल, सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी विविध कार्यक्रम आहेत या टप्प्यामध्ये.
आता तुम्ही जर बघितलं तर बँकांचे राष्ट्रीयकरण थोडंसं याच्यावर आपण बोलूया. आता योजना आपण या ठिकाणी 97पर्यंत बघितल्या, त्याच्यानंतरची याच्यात कव्हर केल्या नाही आहे. बँकांचे राष्ट्रीयकरण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्या काळात बँकिंग व्यवस्था ही खाजगी क्षेत्राकडे होती. म्हणजे खाजगी लोकांनी बँका सुरू करायच्या, चालवायच्या. ओके. आणि या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करायचे. बाबा ह्या उद्योगाची ही बँक, त्या उद्योगाची ती बँक. आणि ते संचालक मंडळ काय करायचं, उद्योगाचा विकास आणि नफा याच्यासाठी काम करायचं. मात्र याला छेद देण्यासाठी 1955मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण सरकारने केले. तिचे रूपांतर SBI मध्ये झाले. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न अनेक वेळा आलेला आहे. SBIचं जुनं नाव इम्पिरियल बँक, राष्ट्रीयकरण 1955चं. आणि मग ही SBI सरकारची पहिली बँक, या ठिकाणी महत्त्वाची बँक म्हणूया, राष्ट्रीयकृत झालेली. म्हणजे राष्ट्रीयकरण का झालं याची पार्श्वभूमी म्हणाल तर आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था आहे. योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढण्यासाठी बँका आपल्याकडे असल्या पाहिजे, सरकारकडे असल्या पाहिजे. हा त्याच्यामागचा फार मोठा हेतू होता. आणि या ठिकाणी जर बघितलं मग तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आणि मित्रांनो, या 14 बँकासुद्धा तोंडपाठ असले पाहिजे, लक्षात ठेवा. जे नवीन आहेत ना त्यांना कळत नाही, विद्यार्थ्यांवर तरी एवढं डीप कुठे करावं लागतं ते. अलाहाबाद बँक आहे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक ज्याला युको म्हणतो आपण, युनियन बँक ऑफ इंडिया. 14 बँका वाचून ठेवलेल्या असल्या पाहिजे. पुढे 80 बँका होत्या, 1980मध्ये 6 बँका, त्यांचंही राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे 14 आणि 6 20 बँका. म्हणजे जो काही नफा असणार आहे तो सरकारला भेटेल, हा त्याच्यामागचा उद्देश होता. पुढे लालबहादूर शास्त्री यांच्या काळामधील हरित क्रांतीचा प्रयोग महत्त्वाचा आहे. उद्या तुम्हाला प्रश्न विचारला गेला की कोणत्या पंतप्रधानांच्या काळात हरित क्रांतीच्या प्रयोगाला सुरुवात झाली, लालबहादूर शास्त्री. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये समाजवाद आहे, त्याच्या संदर्भात मग सोशलिस्ट ॲक्शन फोरम आहे, त्यांची ती मागणी राष्ट्रीयकरण करावी ही. त्याला कम्युनिस्टांचा सुद्धा पाठिंबा आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. 20 कलमी कार्यक्रम अत्यंत गाजलेला कार्यक्रम आहे. कधी सुरू झाला, 1 जुलै 1975. इंदिरा गांधी. एक विकसित राष्ट्र आम्हाला बनवायचं आहे, त्याच्यासाठीचा संकल्प आहे. 20 कलमी कार्यक्रमामध्ये कमाल जमीन धारणा असेल, संपत्तीची समान वाटणी असेल, किमान वेतन असेल, जलसंधारण वाढ असेल, पुढे कामगार करचुकवेगिरीवर नियंत्रणं, दर नियंत्रणं, इतर क्षेत्रांना बऱ्याचशा सुविधा, या बाबी. कामगार समस्या जर बघाल तर 11 जुलै 1951ला पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये आहे. ती सुरू केली ती म्हणजे कावतजी दावर यांनी. पुढे मग विविध कापडगिरण्या, गिरणगाव हा भाग जो होता तिथे या विविध कापडगिरण्या आहेत. आणि या कामगारांचे विविध प्रश्न आहेत, त्याच्यातले विविध आंदोलनं आहेत, ती माहीत असली पाहिजे. पुढे जर तुम्ही गेलात तर कापडगिरणी तेव्हाचा महत्त्वाचा उद्योग होता. त्यानंतर महात्मा फुले यांचे जे सहकारी होते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1982 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारची सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. मित्रांनो, माहीत असलं पाहिजे कधीपासून रविवारची सुट्टी भेटते आहे, 82 पासून. काम कोणाचं आहे त्या ठिकाणी, लोखंडे यांचं. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती, मात्र पुढे 60 ते 17%वर तडजोड झाली. याच्यातून त्या ठिकाणी संप आहे. दत्ता सामंत यांच्याकडे काही कामगार गेले, त्यांचं नेतृत्व आहे. आणि त्याच्यातून मग मुंबईमध्ये 2.5 लाख कामगार संपावर गेले आणि मुंबईचे हृदय बंद पडले असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. महत्त्वाचं आहे ते कामगारांसंदर्भातला मुद्दा. पुढे सांस्कृतिक बाबतीत जर बघितलं तर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे यांचं महत्त्वाचं कार्य आहे. कवी आहेत काही, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळे यांच्यासारखे, ते आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतोले जे होते यांनी या ठिकाणी कामगारांच्या समस्या सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला. ते बरंच आहे कामगारासंदर्भात, त्या ठिकाणी मी जास्त जात नाही मध्ये. त्याच्यातले आंदोलनं वगैरे ते बऱ्याच बाबी आहेत. पुढे आपण जातो आहोत या ठिकाणी नवे आर्थिक धोरण. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे सगळ्याच परीक्षांच्या दृष्टिकोनातून. ते म्हणजे 1991. आणि सरकार म्हणजे PV नरसिंह राव सरकार. अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग. हे आम्हाला माहीतच असलं पाहिजे. एवढ्या बाबी आहेत त्या माहीत असल्या पाहिजेत. पुढे जर बघाल तर चलनवाढ या ठिकाणी जे अगोदरचं सरकार होतं चंद्रशेखर, 17% यावर ही चलनवाढ गेली होती. आर्थिक वृद्धी दर फक्त या ठिकाणी जर बघितलं तर 1.1% घटलेला होता. आयातीसाठी फक्त आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन होतं. कर्जाची परतफेड करणं, त्याच्यावरचं व्याज देणं अत्यंत कठीण होतं. आणि या ठिकाणी चंद्रशेखर यांच्या काळामध्ये सरकारने काही सोने विकून तर काही गहाण ठेवून ही परिस्थिती त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र चंद्रशेखर यांच्या अगोदर व्ही पी सिंग जे होते यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता आणि त्याच्यातून हे सगळं घडत गेलं पुढे. त्याच्यातून भारत हा कर्जबाजारी झाला, अत्यंत वाईट परिस्थिती भारतावर आली, त्याच्यात तेलाच्या किमती वाढल्या आणि हे सगळं मग याच्यातून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी मनमोहन सिंग आणि नरसिंह राव या दोघांनी अत्यंत महत्त्वाच्या उपाययोजना केल्या. त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. परवाने जी सिस्टीम होती, लायसन्स सिस्टीम, तिच्यावर त्या ठिकाणी त्याला खुलं करण्यात आलं. 92मध्ये SEBI सारखी संस्था अस्तित्वात आली, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी एक खुली अर्थव्यवस्था करण्याकडे भारताने पाऊल टाकलं. आणि महत्त्वाचं आहे या ठिकाणी मनमोहन सिंगांचं कार्य असेल किंवा PV नरसिंहरावांचं कार्य, आणि मग ती खाऊचा धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, ज्याला आपण LPG सुद्धा म्हणतो. याच्यातून पुढे मग जागतिकीकरण आहे. जागतिकीकरणामधील वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना 1995ची, ते महत्त्वाचं आहे. गॅटचं रूपांतर जे आपण WTOमध्ये केलं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. गॅटची स्थापना कधीची आहे ती आम्हाला माहीत असली पाहिजे. ओके, गॅटचा लॉंग फॉर्म काय आहे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड असं आपण म्हणत असतो. मग त्याच्यातल्या तरतुदी आहेत. जागतिक पातळीवर व्यापार खुला करायचा हे त्याच्यामागचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्याच्यातूनच मग पुढे दक्षिण आशिया संदर्भातली ही साप्टा संघटना आहे, साऊथ एशिया प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणतो. साप्टावरही प्रश्न आहे, थोडीशी राज्यसेवेला वगैरे आली. मित्रांनो, 9वीचं पुस्तक आहे, मात्र हे लहान समजू नका, हे घाम काढणारं पुस्तक आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर आपण या ठिकाणी आतापर्यंत 4 प्रकरणं बघितलेली आहेत. याला आपण भाग 1 म्हणूया. भाग 2मध्ये राहिलेले प्रकरणं मी या ठिकाणी घेणार आहे. याला जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर नक्कीच भाग 2 या ठिकाणी घेऊन येईल. तुम्हाला हे कसं वाटलं, आवडलं का, नक्कीच लाईक करा. पुढचा भाग 2 आणायचा का त्या संदर्भात सुद्धा कमेंट करा. ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तेच ही कमेंट करू शकणार आहात, कारण की बरेच जण असतात मध्येच थोडंसं बघायचं, दुसरंच काहीतरी करायचं, असं चालणार नाही. चला पुन्हा एकदा भेटूया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.